ताई आले तर ओरडणार आहे आपल्याला. गेलो. हा, थँक्यू. काही आलं. काय ग, हे काय झालं? तुम्ही इथे काय करून राहिला आणि हे सगळं कोणी केलंय? त्या बाजूच्या बायाने बघा काय करून ठेवलंय. कशावरून? ताई, हे सगळं त्या हॉटेलवाल्या मॅडमनीच केलंय. तुला काय नाही माहिती? अहो मी मगाशी ऐकलं ना, त्या मॅडम ना त्यांच्या नोकरांना सांगत होत्या की त्या मसाल्याच्या दुकानासमोर कचरा टाका, ते मसाल्याचं दुकान बंदच झालं पाहिजे. नाही म्हणजे मी मुद्दाम नाही ऐकलं, मी चहा द्यायला जात होतो तेव्हा ऐकलं. ताई, तुम्ही तिला जाऊन जाब विचारा. नाही, मी काही जाब वगैरे नाही विचारणार. मग काय करणार? ती अशी त्रास देत राहणार. मी बघते काय करायचं ते. चला, तुम्ही हे सगळं आवरून टाका आणि आपापल्या कामाला लागा बरं. चला, फार विचार करू नका. मॅडम, तुमच्या स्टाफनी माझ्या दुकानासमोर सगळा कचरा टाकलाय. व्हॉट नॉनसेन्स. ते असं का करतील? ते मला माहित नाही ते असं का करतील, किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं असेल. आर यू मॅड? मी असं काही कोणाला सांगितलं नाहीये. नाही, मग कोणी टाकला असेल कचरा? डोंट आस्क मी क्वेश्चन्स, ओके? आणि हो, कितीही प्रयत्न करते, कितीही, तुझं हे दुकान फार वेळ टिकणार नाहीये. हो मॅडम, मला माहितीये माझं दुकान इथेच टिकणार आहे. असं काऊन बोलता एकदम तुम्ही? ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुला. आता बिझनेस करायचा म्हणजे कॉन्फिडन्स तर लागतोच ना. थोडाफार आहे कॉन्फिडन्स. जाऊ दे ना, आपण काऊन भांडतोय? तुमच्यासारखंच मी बिझनेस करून राहिले ना. तुम्ही तुमचा बिझनेस करा, मी माझा बिझनेस करते. एक्सक्यूज मी. Don't compete yourself with me, okay? You are too down market lady and your work too. एक मिनिट, माझ्या कामाला कमी नका देखू. नाही, कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं. आणि बिझनेस तर काय हळूहळूच मोठा होतो ना. Oh, wow. Now you are going to teach me how to handle business. God. Anyways, तुझ्यासारख्या मूर्ख बाईशी बोलून माझा वेळ का घालवते मी? एक्सक्यूज मी. कसली विचित्र बाई आहे हो ही. असं कसं जमतं कोणाबरोबर वाकडं वागायला? तोरा बघितला तिचा? जाऊ दे ना कमळा, हाताची पाची बोट सारखी राहतात का? नाही ना. व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण फार मनावरती नाही घ्यायचं. आपलं ठरलंय ना, आपलं काम आपण करत राहायचं. अरे यार, काय एक एक विचार राधिकाच्या मनात भरवतायत बाबा. यांना काय करून इथून पाठवावं काही कळत नाही. हे इथून गेले ना की अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण कसे? हा, ऍक्च्युली केडीच्या बोलण्यात खूप तथ्य आहे. आयुष्य एकदाच मिळतं आणि आता तर मी 40च्या जवळ पोहोचे. तर असं स्वार्थीच व्हावं. केडी म्हणतो तसंच करावं, नाहीतर या दोघींवर खर्च करता करता माझी वाट लागेल. शिवाय श्रेयसने घेतले असं दाखवलेले ते 2.5 लाख अजून द्यायचेच आहेत. ते राधिका आता वसूल केल्याशिवाय राहणार नाही. आनंद सर, तुम्ही एक मार्क केलं का? शनाया आता परत पूर्वीसारखी वागायला लागली.
आणि ना मला अजून एक गोष्ट खटकली. ती शनाया गुरु सरांचा शेजारी गेली आहे राहायला त्या ईशाकडे. गुरुनी ही गोष्ट मला का सांगितली नसेल? फिलहाल ना गुरु बदल गया है. वो पहले की तरह खुलकर मुझसे बातें नहीं करता, अपनी प्रॉब्लम्स भी नहीं बताता. शायद गुरु कोई गलती कर रहा होगा इसीलिए नहीं बता रहा है, क्योंकि उसे पता है कि मैं उसे एनकरेज नहीं करूंगा आणि जाऊन सांगणार मी राधिका वहिनी. आनंद सर, हे सगळं मला फील होत आहे, तुम्हाला पण होत आहे. आपण हे गुरु सरांना रिअलाइज करून द्यायला हवं. काय रिअलाइज? अरे समिता, हं? तुला माहित असेल ना ही शनाया तिथे शिफ्ट झाली आहे बाजूला? नाही सर, म्हणजे मलाही आधी काहीच माहिती नव्हतं, नंतर कळलं. श्रेयस, तुला माहित असेल. श्रेयस, तू गप्प कायस? अरे हा, त्याचा जीव तर त्या शनायामध्ये अडकलाय. नाही मग असं काही नाही सर. ठीक, चल. नाही होय. कॉफी प्यायला येतेस? नो, यू कॅरी ऑन. ओके. आनंद सर, सर हिच्या समोर काही बोलताना ना केअरफुली बोलत जा. ठीक आहे. ही शनायाची फास्ट फ्रेंड आहे. सो व्हॉट? आपल्यासाठी शनाया काय किंवा ही समिधा काय, दोघे एम्प्लॉईजच आहेत ना. बघेल. काय सांगू तुम्हाला, इथे माझा जीव प्रमोशन मध्ये अडकला. पण नाही, सरांना अलर्ट करायला हवं की या लोकांना संशय आलाय आणि या लोकांनी राधिका वहिनींना काही सांगितलं संपलंच. कधी कधी वाटतं राधिका वहिनींची फसवणूक करून खूप मोठी चूक करतोय. तुम्ही फक्त मसालेच विकतात का? नाही, मसालेच असं नाही, मसाले, लोणची, पापड सगळंच विकते. या तुम्हाला दाखवते ना. पापड हवेत का तुम्हाला? चांगले आहेत. नाही नको, मी नंतर ये. लोक लगेच आपल्या प्रोडक्ट्स वरती विश्वास ठेवणार नाही. आज रेवतीशी सगळं बोलायलाच हवं. हॅलो रेवती, काय करतेस? काय नाही, आता तुझाच विचार करत होते. अरे बापरे, का? काही नाही, भेटल्यानंतर सांगते. बरं ऐक ना, माझं काम झालंय, मी निघाले. म्हटलं मॅडम फ्री झालेत का विचारूया, जाता जाता पिकअप करूया. अगं नाही नाही, आज हे येणार आहे तिथे. ते माझ्यासाठी 2 व्हीलर घ्यायचे ना, मग आम्ही एकत्रच जाणार आहोत. त्यांचीच वाट पाहून राहिली. काय सांगतेस? वा वा वा, जा जा जा. हो बरं, सकाळी अर्धवट राहिलेलं बोलायचंय. गुप्ते भाऊंना पण बोलून घेऊया. बरं ठीक आहे, भेटूया. चल ठेवते. ओके बाय.